हे गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर आज आपल्या शेतात आहे कांद्याची लावण. ती पण आपण घरीच करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे आता मोटर चालू करायला. तर चला गाईज, तर आता इथे आमचं चालू आहे काम फ्यूज घालायचं. फ्यूज गेली आहे. तार पण नाही आणली का फ्यूजची? हां फ्यूज तार न घेता आम्ही फ्यूज घालायला आलो गाईज. बघ बरं इथं असेल एखादी मिळेल. मिळतीये का? आहे हातात तेवढी बास होते. हां बस होते तेवढी. चल ॲडजस्ट कर तेवढं. तर गाईज आम्ही आलो फ्यूज बसवायला. तुटलं वाईट. काय तुटलं बघ? जाम हवायला. तोडलास? केलास काम? थोडं लूज कर. शिट, तुटलं ते, पिचकलं तिथून. लाव तसंच राहू दे. चलता है अभी का काम चलता है अभी. आहे आता तर कायच लागेल. फ्यूज चेकिंग. नाही लाईट आहे. फ्यूजा चेक कर सगळ्या. नीट नाही बसली फ्यूज. बस जास्त नको. फिटिंग थोडं कर. मला लाईटच दाखव. बघू हात काढ. नाही याला लाईटच दाखव. नाही एका फ्यूजला नाही आहे का? तर गाईस मोटर चालू झाली आहे. स्टार्टर चालू झालेला आहे. आणि आता आपण चाललोय पाणी द्यायला. तर गाईस पाणी चालू केलं आपण. आणि आपण ह्या टोमॅटोला पाणी देतो. परवा दिवशी ना एक वाफा फक्त टोमॅटो लावला आहे समज. आणि त्यासाठीच पाणी चालू केलं इकडे. आणि हे जे दिसतं ना हे टोमॅटोचं रोप आहे गाईस. हा एक जो वाफा आहे ना त्याला टोमॅटो लावला आहे. आणि आपल्याला इकडे सगळीकडे कांदा लावायचा आहे. आणि कांदा पात लावायची आहे. आणि त्यासाठी आता आपल्याला जायचं आहे रोप काढायला कांद्याचं. तर चला. तर गाईज आपल्याला आता काढायचं आहे कांद्याचं रोप. आणि ह्याला काय झालं, आणि त्यासाठी ना हे रान पूर्ण वाळलं आहे आता कांद्याच्या रोपातलं. तर वाळलेल्या रानात रोप निघत नाही, तुटून निघतं. त्यासाठी वरून पाणी मारायला हा. आणि थोडं पाणी मारलं ना मग ते मुळा सगळं उपसून येतं बी रोप. मुळा सगळं उपसून येतं रोप. त्यामुळे पाणी द्यायला थोडंसं त्याला. पाणी दिलं की उपसायचं. तर बस अंगावर यायला. तर हा एक वाफा पूर्ण काढायचा गाईज आपल्याला. आणि एवढा बास होईल. आणि एवढं एकालाच पाणी मारलं आहे ना तसंही. बाकी 2-3 आहेत. त्या तिन्हीला पाणी देईल बघू आज. काय माहिती, मला माहीत नाही. चलो स्टार्ट करो गाईज. आणि विळी पण घेऊन आला आहे तयारीनिशी. म्हणजे त्याचे जे शेंडा असतं ना ते शेंडा कापण्यासाठी विळी लागते. आणि बांधण नाही आणला बाळा. बांधण हॅलो. हां छान यायला बघ सगळं पाणी मारल्यावरती आहे ना. त्याचं तुटून निघालतं ना. तर आता छान निघायलं आहे. मुळा पण यायलेत. हे अशा मुळा येतात त्यासाठी पाणी मारावं लागतं आहे. तर आम्ही सगळं रोप काढले वाफ्यातलं. आणि आता पेंड्या बांधून कट करायचं चालू आहे. तर कट करायला होत आता. किती झालेत मोज आणि पेंड्या. हां पप्पा पण आले होते पेंड्या बांधण्यासाठी. तर आता जायचं लावणीला, कांदे लावणीला. येस डॅडी. टोमॅटोला चाललंय पाणी. तिथं थोडं टोमॅटोला असं चाललंय आता. एक अरे 10-15 पेंड्या निघालेत की रे समय. हां समय गाईज एवढ्या वाप्यात फक्त 10-15 पेंड्या निघाल्यात है ना समय. 4 बोट 5 वापलं नाही लवकर. मोज ना किती झालेत. 8 अरे का 16 16 पेंड.
16 पेंड्या, 20 पण नाही पडल्या. चलो 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 गाईस चलो. तर हे 2-3 रोप मोकळं पडलेलं मी गोळा करून घेतलं. आता शेपूतना तुडवत चाललो आहे. या हातात घे, ती बादली आहे, पोतं नाही आहे, बादली आहे, बादली हातात घेऊन जाऊ शकतो तू. अबे सम्या, 3 वाफ्याने पाणी गेलंय बघ. पाणी जास्त झालं रे याला. जाऊ दे, चेंज करे. इकडे घे, डायरेक्ट चौथ्यात घे. चौथ्यात इथं पण नको नको, माती विरघळते बघ. मी सांगायला ऐक इकडे घे अजून एक. ऐकतच नाही ना, ऐकलं असतं तर मग काय नाही. चलो श्री गणेशा करा समर्थ. ओ समर्थ साहेब, समर्थ श्री गणेशा कर वाळा. ऑर्डर ऑर्डर. हां मग मगाशीच मी इथं घे बोलले होते ना तुला. कशाला बोत तोडतोय. दोन्हीमध्ये द्यायचं का पाणी? हां बोलत का नाही आहे तू? तर गाईज मला थोडंसं काम होतं, त्यासाठी मी गेले होते. आणि जाऊन येईपर्यंत या दोघांनी पूर्ण कांद्याची लावण करून टाकली आहे. म्हणजे जेवढं आम्ही रोप काढलं होतं तेवढं सगळी लावण करून टाकली आहे. बहुतेक 2-3 पेंड्या उरल्यात. हे असं का ठेवलं इथं मध्येच? 2-3 पेंड्या उरल्यात, त्या लावूयात आपण आता. चला. समर्थ कसं वाटतंय बाळा कांदे लावून? समर्थ, ए समर्थ बाळा, समर्थ बाळा कसं वाटतंय कांदे लावून? झिप 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 झिप. गाईज तो ना रुसलाय आणि माझ्याशी बोलत नाही आहे. भांडणं झालेत आमच्या दोघांचे त्यामुळे. पण त्याला छान वाटायला कांदे लावायला बहुतेक, तर लावू दे. त्यानं बोलला तर मी लावेन, नाही तर मी नाही लावत. बघ समर्थ, एकटा लावायचं असेल तर बोलू नको. जर माझी हेल्प हवी असेल तर माझ्याशी बोल. ओके, डील डन. तुला जेव्हा बोलू वाटेल तेव्हा बोल, नाही तर कांदे लावत बस एकटा. मी ना इकडे जांभळाचं झाड लावली आहे, तर तुम्हाला दिसलं का नाही माहीत नाही. आणि इकडे एक चिंचेचं पण झाड लावलं आहे, तुम्हाला दाखवते. हे दोन्ही झाडं मी चिंचेचे लावलेत. थोडं पाणी घालावं लागेल त्याला. आता इथे एक मी बाटली पण ठेवली आहे, त्या बाटलीने पाणी भरून घालूयात. पाणी इथंपर्यंत आले तर कशाला सोडायचं ना. अबे ह्याच्यात येत आहे का नाही पाणी? आलंय. बस एवढं. शी इथं ना काट्याचं एक पूर्ण फांट आहे, त्याच्यामधून असं जाऊन असं टाकावं लागेल आपल्याला पाणी. हळूहळू पी. थोडं घाण आहे पण इट्स ओके, झाडांना चालेल. आऊ. गाईस, तर हे चिंचेच्या झाडाला घालूयात. बस जिओ हजारो साल. बाय बाय. मी ना इकडे काल चिंचेची झाडं ठेवली, छान आहेत. ह्यांना पण लावून टाकूयात आज. आले. तर गाईज, जेवढं रोप काढलं होतं आम्ही तेवढं सगळं लावून झालं आहे. आणि पप्पांना इकडे कांद्याच्या बियाला पाणी द्यायचं होतं, म्हणून आम्ही इतकंच काढून बस केलं आहे. तर उद्या लावूयात बाकीचे, किंवा संध्याकाळपर्यंत लावूयात. तर इकडे कांद्याच्या रोपाला पाणी द्यायला पप्पा. गाईज, संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही आलो आहे पालक भाजी काढायला. आणि एवढी झाली आमची काढून. आणि इकडे मम्मी पेंड्या वगैरे बांधते, समोर भाजी काढतोय. आणि आमच्यासोबत बघा बाल्या पण आला इकडे. बाल्या काय हेल्प करत नाही, पण सोबत असतं है ना बाल्या? सोबत असतो ना तुमच्या? कुची 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 कुची. चल बस तो निवांत, आम्ही कामं करतो. तर भाजी वगैरे काढूयात. चला, आम्हाला अजून एवढी पालक काढायची इकडे, तर एवढी काढून भेटूयात.
तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.